सम ऑफ इन्फायनाइट टर्म्स ऑफ जीपी. इन्फायनाइट समची इन्फायनाइट सम कशाची फाइंड करायची आहे, जीपीची. ती कशी फाइंड करायची, सम ऑफ इन्फायनाइट सम म्हणजे T1 T2 T3 अप टू लास्ट टर्म तुम्हाला माहिती असणार आहे का नाही, कुठपर्यंत असणार आहे लास्ट टर्म इन्फायनाइट पर्यंत, त्याची सम फाइंड करायची. आता ती कशी फाइंड करायची, आता सगळ्यात महत्त्वाचं कंडिशन लक्षात ठेवायचं, जीपी आहे. जीपी म्हणजे त्याला काय काय असते, फर्स्ट टर्म आणि कॉमन रेशो. फर्स्ट टर्म कशाने दाखवतो, ए न. कॉमन रेशो कशाने दाखवतो, आर न. सगळ्यात महत्त्वाची कंडिशन, सम टू इन्फिनिटी कधी एक्झिस्ट असणार आहे, जर मॉड ऑफ आर इज लेस दॅन 1 तरच तुमची सम टू इन्फिनिटी काय असणार आहे, एक्झिस्ट. सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट असणार आहे. काय कंडिशन लक्षात ठेवायची, मॉड ऑफ आर ची व्हॅल्यू कशी पाहिजे, लेस दॅन 1 तरच तुमची सम टू इन्फिनिटी काय असणार आहे, एक्झिस्ट. जर तुमचा मॉड ऑफ आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 असेल तर तुमची सम टू इन्फिनिटी डज नॉट एक्झिस्ट. सम टू इन्फिनिटी काय असणार आहे, डज नॉट एक्झिस्ट. लक्षात ठेवायची या दोन कंडिशन. मॉड ऑफ आर जर तुमची सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट असेल तर सम फाइंड करायचा. काय फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, एस इज इक्वल टू ए अपॉन 1 मायनस आर. याची सम कधी एक्झिस्ट असणार आहे, कंडिशन काय, मॉड ऑफ आर लेस दॅन 1. जर तुमची सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट असेल तर कोणता फॉर्म्युला वापरणार, एस इज इक्वल टू ए अपॉन 1 मायनस आर. ए म्हणजे काय, फर्स्ट टर्म, आर म्हणजे काय, कॉमन रेशो. आलं लक्षात. आता रिकरिंग डेसिमल आणि रिकरिंग डेसिमल. नेक्स्ट पॉइंट आहे रिकरिंग डेसिमल. रिकरिंग डेसिमल कशाला म्हणायचं किंवा काय असते रिकरिंग डेसिमल. रिकरिंग डेसिमल आणि रॅशनल नंबर. रॅशनल नंबर म्हणजे काय, जो नंबर p डिवाइडेड बाय q च्या फॉर्म मध्ये असतो त्याला म्हणतात आपण रॅशनल नंबर. आपल्याला कसला डेसिमल पाहिजे, रिकरिंग डेसिमल. फॉर एक्झाम्पल 1/3 कसला नंबर आहे सांगा, रॅशनल नंबर. कारण का जो नंबर न्यूमरेटर डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये असतो त्याला आपण कसला नंबर म्हणतो, रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबरचं कन्वर्जन कशामध्ये करायचं, रिकरिंग डेसिमल. भाग कितीचा लागेल बघा, 0.333 अप टू कुठपर्यंत आहे, nth टर्म मध्ये. कंप्लीट भाग लागतोय का किंवा कंप्लीट डिव्हिजन मिळते का, नाही मिळत. ज्यावेळी तुम्हाला एखादा पॉइंट रिपीट होत असेल तर तो कसा येतो, 0.3 बार, आणि दॅट इज कॉल्ड एज अ रिकरिंग डेसिमल. म्हणजेच रॅशनल नंबरचं कन्वर्जन रिकरिंग डेसिमल मध्ये होतं, रिकरिंग डेसिमलचं कन्वर्जन रॅशनल नंबर मध्ये होतं. याला काय म्हणतात, रिकरिंग डेसिमल. रिकरिंग डेसिमल म्हणजे काय, एकच नंबर जर रिपीट होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, रिकरिंग डेसिमल. एक्झाम्पल्स क्वेश्चन बघा, determine whether the sum to infinity of the following GPs if exists find them. आता GP कधी एक्झिस्ट असणार आहे, सम टू इन्फिनिटी. सगळ्यात महत्त्वाची कंडिशन, मॉड ऑफ आर जर लेस दॅन 1 असेल तर तुमची सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट असते. जर सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट असेल तर काय फाइंड करायचा, सम फाइंड करायचा. काय फॉर्म्युला आहे, एस इज इक्वल टू ए अपॉन 1 मायनस आर. हा दिले. पहिले एक्झाम्पल, काय एक्झाम्पल दिले बघा, हाफ 1/4 1/8 1/16 अप टू इन्फायनाइट टर्म मध्ये. म्हणजे ही काय तुमची सिक्वेन्स आहे, कुठपर्यंतची आहे, इन्फायनाइट टर्म पर्यंतची सिक्वेन्स आहे. दिलेली सिक्वेन्स कशामधले म्हटले बघा, दिली जीपी मधले. जीपी मधले असेल तर फर्स्ट टर्म काय येणार आहे सांगा, हियर a is equal to इथे 1/4 1/2 r is equal to 1/4 divided by half. म्हणजे r is equal to काय मिळेल, हाफ. जर r हाफ मिळवला, आता r मॉड ऑफ r ग्रेटर दॅन 1 पाहिजे का लेस दॅन 1, लेस दॅन 1 म्हणून काय म्हणतो बघा, सिन्स मॉड ऑफ r इज इक्वल टू मॉड ऑफ हाफ. तुम्हाला माहित आहे मॉड ऑफ a ची व्हॅल्यू काय मिळते, a. अगेन मॉड ऑफ मायनस a ची पण व्हॅल्यू काय मिळते, a. कारण मॉड मध्ये जर निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह नंबर असेल तर त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह नंबरच मिळते. आलं लक्षात सगळ्यांच्या. सिन्स मॉड ऑफ r इज इक्वल टू a ची व्हॅल्यू काय येणार आहे, हाफ. हाफ इज लेस दॅन 1 का ग्रेटर दॅन 1, लेस दॅन 1. म्हणजे सम टू इन्फिनिटी. देअरफॉर काय म्हणणार, सम टू इन्फिनिटी, सम टू infinity of the GP exists
एक्झिस्ट असेल तर कोणता फॉर्म्युला वापरणार, एस इज इक्वल टू ए अपॉन 1 मायनस आर. फॉर या व्हॅल्यू पुट एस इज इक्वल टू हाफ डिवाइडेड बाय 1 मायनस हाफ. फॉर या फाइंड इज इक्वल टू हाफ डिवाइडेड बाय हाफ म्हणजे एस इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळेल 1. म्हणजे सम टू इन्फिनिटी किती मिळवले आपण 1. सेकंड एक्झाम्पल आहे -3 1 minus 1 by 3 1 by 3 ही सिक्वेन्स आहे आपली. दिलेली सिक्वेन्स कशामधले सांगा, जीपी मधले. त्याला काय काय फर्स्ट टर्म काय येणार आहे, सोल्युशन. हियर a is equal to -3, r is equal to -1 by 3. Fourier check. Since mod of r is equal to mod of -3, mod of negative number positive number का negative number positive number काय मिळाला 1 by 3 less than 1 का greater than 1 less than 1 म्हणजे काय होणार, therefore the sum to infinity exists. the sum to infinity exists असेल तर त्याची सम तुम्ही काय घेणार आहे, s is equal to a upon 1 minus r. r कोणता घ्यायचा आहे, हा घ्यायचा आहे r. म्हणजे काय होणार आहे -3 divided by 1 minus 1 by 3. मायनस काय मिळेल प्लस -3 divided by 1 plus 1 by 3. करूया सिम्प्लिफाय, डिनॉमिनेटर सेम केला. -3 divided by 3 plus 1 divided by 3 म्हणजे सिम्प्लिफाइड फॉर्म किती मिळेल, हा 3 वरती गेला म्हणजे काय मिळणार आहे -9 divided by 4. ही असेल आपली रिक्वायर्ड सम. सेकंड एक्झाम्पल 1 by 5 -2 by 5 4 by 5 -4 by 8 16 by 5. दिलेली सिक्वेन्स कशामधले सांगा, जीपी मध्ये. याची काय फाइंड करायची, जर जीपी मध्ये असेल आणि आर लेस दॅन 1 असेल तरच त्याची आपण काय फाइंड करणार आहे, सम. बघूया काय काय मिळते. हियर a इज इक्वल टू 1 by 5, r इज इक्वल टू किती मिळेल सांगा 1 by -2 by 5 डिवाइडेड बाय 1 by 5 म्हणजे किती मिळणार आहे -2. सिन्स मॉड r फाइंड करूया. mod r is equal to mod of -2 काय म्हणते 2 लेस दॅन 1 काय ग्रेटर दॅन 1 म्हणजे सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट का डज नॉट एक्झिस्ट, डज नॉट एक्झिस्ट. म्हणून काय म्हणलं बघा, सम टू इन्फिनिटी काय असणार आहे सांगा, डज नॉट एक्झिस्ट. जर एक्झिस्ट नसेल तर तुम्ही त्याची सम फाइंड करणार का, नाही. कधी फाइंड करणार सम, जर मॉड ऑफ r लेस दॅन 1 असेल तरच तुम्ही त्याची काय फाइंड करणार, सम टू इन्फिनिटी. अदरवाइज सम टू इन्फिनिटी फाइंड करायची गरज आहे का, नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग रिकरिंग डेसिमल ॲज ए रॅशनल नंबर. एक्सप्रेस द फॉलोइंग रिकरिंग डेसिमल ॲज ए रॅशनल नंबर म्हणजे जर रिकरिंग डेसिमलचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, रॅशनल नंबर मध्ये. करूया पहिल्यांदा 0.7 बार म्हणजे 7 रिपीट फ्रॉम नॉन रिपीट होते म्हणजे 0.7 बार आपण कसा लिहिणार, सोल्युशन 0.7 बार इज इक्वल टू काय होणार आहे 0.777 अप टू कुठपर्यंत असणार आहे, nth टर्म पर्यंत असणार आहे. 0.7 बार ची सम आपण कशी लिहू शकतो, समच्या फॉर्म मध्ये 0.7 प्लस 0.07 प्लस 0.007 अप टू nth टर्म. आता ही एक सिक्वेन्सची काय झाली सम. ही सिक्वेन्स तुमची कशामधली सांगा, ही सिक्वेन्स तुमची कशामधली जाते, जीपी मध्ये. चेक करा बघा, ए काय आहे तुमचा 0.7, आर किती मिळणार आहे, आर किती मिळणार आहे बघा 0.07 डिवाइडेड बाय 07 म्हणजे आर किती मिळवला 0.1 किंवा या दोन मधला घ्या 0.007 डिवाइडेड बाय 0.07 तरी पण तो काय मिळते आपल्याला 0.1 म्हणजे प्रत्येक दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला रेशो किती मिळतोय 0.1 म्हणजे ही सिक्वेन्स कशामध्ये आहे, जीपी मध्ये. म्हणून काय म्हणलं बघा, दिस सिक्वेन्स फॉर्म्स ए जीपी विथ a is equal to 0.7, r is equal to किती सांगा 0.1. r ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 का लेस दॅन 1, ग्रेटर दॅन 1 बघूया काय आहे, r is equal to since
mod of r is equal to mod of 0.1 is equal to 0.1 less than 1 काय greater than 1 less than 1 म्हणजे the sum to infinity exist का does not exist sum to infinity exist काय फॉर्म्युला आहे सांगा s is equal to a upon 1 minus r करूया व्हॅल्यू पुट s is equal to a किती आहे बघा आपला 0.7 r किती आहे आपला r किती आहे 1 minus 0.1 म्हणजे 0.7 divided by 0.9 म्हणजे काय मिळाला 7 upon 9 म्हणजे रिकरिंग डेसिमलचं कन्वर्जन कशामध्ये केलं रॅशनल फॉर्म मध्ये आलं लक्षात सगळ्यांच्या दॅट इज कॉल्ड एज अ एक्सप्रेस फॉलोइंग रिकरिंग डेसिमल ॲज ए रॅशनल फॉर्म कुठल्या फॉर्म मध्ये रिकरिंग फॉर्म कुठल्या फॉर्म मध्ये लिहिला रॅशनल फॉर्म मध्ये आलं लक्षात सेकंड एक्झाम्पल 2.4 बार 2.4 बार काय रिपीट होतोय रे 2 रिपीट होते म्हणजे 2.4 बार कसा लिहू शकतोय 2.4444 अप टू पर्यंत जातोय nth टर्म पर्यंत जातोय आता ती सिक्वेन्स तुम्ही कशी लिहू शकताय सांगा कसं लिहिताय सम मध्ये 2 प्लस आहे तसा 0.444 अप टू पर्यंत लिहिणार आहे nth टर्म पर्यंत म्हणजे ही सिक्वेन्सची सम कशी लिहिणार 2 plus into bracket 0.4 plus 0.04 plus 0.004 up to nth term याचा काही प्रश्न नाही आता याची आपल्याला सम फाइंड करायची आहे पहिल्यांदा ही सिक्वेन्स तुमची एपी मधली आहे का जीपी मधली आहे तर ही सिक्वेन्स तुमची कशामध्ये जाते जीपी मधली these terms आफ्टर फर्स्ट टर्म कारण फर्स्ट टर्म आहे तशी राहील म्हणून काय म्हणलं बघा आफ्टर फर्स्ट टर्म फॉर्म्स ए जीपी त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणलं विथ हा ए किती आहे बघा विथ a is equal to 0.4 r is equal to 0.04 divided by 0.4 म्हणजे r किती मिळवला 0.1 याची आपल्याला काय फाइंड करायचे आहे सांगा सम कुठं पर्यंत आहे इन्फिनिटी पर्यंत म्हणजे आपल्याला याची काय फाइंड करायची आहे सम टू इन्फिनिटी करूया फाइंड सिन्स mod r is equal to mod of 0.1 greater than 1 का less than 1 म्हणजे the sum to infinity exists का does not exist the sum to infinity exist असेल तर सम कशी फाइंड करणार s is equal to a upon 1 minus r करूया व्हॅल्यू पुट a किती आहे 0.4 r किती आहे 1 minus 0.1 म्हणजे 0.4 divided by 0.9 म्हणजे किती मिळवला 4 upon 9 ही व्हॅल्यू कुठे पुट करूया फ्रॉम इक्वेशन 1 किंवा फ्रॉम 1 काय मिळणार आहे सांगा 2.4 बार इज इक्वल टू सम म्हणजे याची सम फाइंड केली म्हणजे काय मिळणार आहे 2 plus 4 upon 9 कारण डिनॉमिनेटर सेम किती मिळणार आहे 18 plus 4 divided by 9 म्हणजे किती मिळणार आहे 22 divided by 9 कुठल्या फॉर्म मध्ये गेलं रॅशनल फॉर्म मध्ये कुठल्या फॉर्म मध्ये रिकरिंग फॉर्म मध्ये म्हणजे जर रिकरिंग फॉर्मचं कन्वर्जन आपण कशामध्ये केलं रॅशनल फॉर्म मध्ये second example a common ratio of a gp is 2/3 and sum to infinity is 12 find the first term आता इथं काय दिलं बघा सम टू इन्फिनिटी म्हणजे सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट का डज नॉट एक्झिस्ट पहिल्यांदा सम टू इन्फिनिटी कॉमन रेशो आणि फर्स्ट टर्म कशाला म्हणायचं ते मेन्शन करूया म्हणून काय म्हणतो बघा लेट a is the first term comma r is the common ratio and yes be the sum to infinity of gp
सम टू इन्फिनिटी ऑफ जीपी ऑलरेडी म्हटलंय सम टू इन्फिनिटी किती दिल्या 12 म्हणजे सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट का डज नॉट एक्झिस्ट चेक करायची गरज नाही म्हणून फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे देअरफॉर s इज इक्वल टू a अपॉन 1 मायनस r फॉर ए व्हॅल्यू पुट s किती आहे बघा 12 इज इक्वल टू काय फाइंड करायचं आहे a आहे तसा डिवाइडेड बाय 1 मायनस 2 by 3 कारण डिनॉमिनेटर से 12 is equal to a upon 3 minus 2 divided by 3 म्हणजे काय मिळणार आहे 12 is equal to a divided by 1 by 3 हा 1 by 3 पण आणला म्हणजे काय मिळेल therefore a is equal to 12 into 1 by 3 करा डिव्हिजन म्हणजे काय मिळेल a is equal to 4 म्हणजे फर्स्ट टर्म आपल्याला किती मिळवली आपण 4 सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट असेल तर तुम्ही r चेक करायची गरज नाही कारण ऑलरेडी सम टू इन्फिनिटी काय असते एक्झिस्ट सेकंड इफ द फर्स्ट टर्म ऑफ ए जीपी इज 16 and its sum to infinity is 96 divided by 17 find its common ratio काय फाइंड करायचं आहे कॉमन रेशो आता याची सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट का डज नॉट एक्झिस्ट ऑलरेडी दिले किती दिले सम टू इन्फिनिटी 96 डिवाइडेड बाय 17 म्हणजे याची सम टू इन्फिनिटी काय आहे सांगा एक्झिस्ट जर एक्झिस्ट असेल तर r ची व्हॅल्यू चेक करायची गरज नाही फक्त मेन्शन करूया r म्हणजे काय a म्हणजे काय म्हणून दिलं बघा लेट a इज द फर्स्ट टर्म a इज द फर्स्ट टर्म comma r is the common ratio r is the common ratio and yes be the sum to infinity here काय दिले सांगा गिवन मध्ये here काय दिलाय फर्स्ट टर्म दिला a is equal to 16 yes किती दिलाय 96 divided by 17 काय फाइंड करायचं आहे r is equal to question mark पुढे आहे फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे we have s is equal to a upon 1 minus r पुढे व्हॅल्यू पुट s किती आहे बघा 96 divided by 17 is equal to a किती आहे सांगा 16 divided by 1 minus r सिंप्लिफाय करूया म्हणजे काय मिळेल सांगा हा 16 इकडे आणला म्हणजे काय मिळणार आहे 1 upon 1 minus r is equal to 96 divided by 17 into किती मिळणार आहे 1 upon 16 भाग कितीचा लागेल सोर्स कमी कितीचा भाग लागणार आहे 6 चा भाग लागणार आहे म्हणजे काय मिळणार आहे 1 upon 1 minus r is equal to किती मिळेल 6 divided by 17 हा इकडच्या टर्म इकडे आणला म्हणजे काय मिळेल हा इकडे आणला म्हणजे काय मिळणार आहे 1 divided by 1 minus r is equal to 6 divided by 17 हा इकडे नेल्यानंतर 17 is equal to 6 into 1 minus r म्हणजे काय मिळणार आहे 17 divided by 6 is equal to 1 minus r म्हणजे r is equal to 1 minus 17 divided by 6 म्हणजे r is equal to 6 minus 17 divided by 6 म्हणजे r is equal to minus 11 by 6 r म्हणजे काय कॉमन रेशो म्हणून काय म्हणलं बघा हेन्स कॉमन रेशो इज इक्वल टू r is equal to किती मिळवला minus 11 by 6 आलं लक्षात सगळ्यांच्या the sum of an infinite GP is 5 म्हणजे काय दिलंय सम टू इन्फिनिटी किती दिलाय 5 and the sum of the square of these terms is 15 find the GP काय फाइंड करायचे आहे ज्योमेट्रिकल प्रोग्रेशन GP ही सिक्वेन्स आपल्याला फाइंड करायची आहे आता सिक्वेन्स माहित आहे का आपल्याला नाही ज्यावेळी GP ची सिक्वेन्स माहित नसत्या त्यावेळी ती जनरली GP ची सिक्वेन्स तुम्ही काय कन्सिडर करायची असत्या AR square AR cube up to nth टर्म ज्यावेळी जनरली GP ची सिक्वेन्स माहित नसत्या तेव्हा ती GP ची सिक्वेन्स आपण काय कन्सिडर करायची AR square AR cube म्हणजे जर GP ची सिक्वेन्स फाइंड करायची असेल तर आपल्याला काय काय माहित पाहिजे A आणि R तो A आणि R आपण कशावरून फाइंड करणार आहे याच्यावरून जर जनरली सिक्वेन्स काय म्हणतो जनरली सिक्वेन्स तुमची
AR स्क्वेअर AR क्यूब असेल तर त्याची सम टू इन्फिनिटी मिळते S इज इक्वल टू A अपॉन 1 मायनस R. काय म्हणते बघा, दिलेली सिक्वेन्स जनरल सिक्वेन्स AR स्क्वेअर AR क्यूब असेल आणि त्याची जर सम फाइंड करायचं असेल तर सम टू इन्फिनिटी काय मिळते A अपॉन 1 मायनस R. पहिल्यांदा कन्सिडर करूया A म्हणजे काय आणि R म्हणजे काय. करूया कन्सिडर. म्हणून काय म्हटलं बघा, लेट A is the first term, A is the first term and R is the common ratio of a GP. आता जनरली सिक्वेन्स आपल्याला माहित आहे का नाही माहित, म्हणून काय म्हटलं बघा, लेट द रिक्वायर्ड GP is काय असणार रिक्वायर्ड GP AR क्यूब अप टू कुठं पर्यंत असणार आहे सांगा, n टर्म पर्यंत. त्याची सम बघा, सम टू इन्फिनिटी किती दिल्या सांगा 5. म्हणून काय म्हणलं बघा, सम of infinity of GP is equal to 5. म्हणजे इक्वेशन काय मिळणार आहे, S is equal to 5. S म्हणजे काय असतो आपला A upon 1 minus R is equal to 5. जेव्हा जनरली सिक्वेन्स काय असत्या AR क्यूब किंवा सम टू इन्फिनिटी किती दिल्या त्यांनी 5. म्हणजे S is equal to काय दिल्या व्हॅल्यू 5. म्हणजे काय मिळणार आहे A upon 1 minus R is equal to किती दिल्या व्हॅल्यू 5. अजून काय म्हणले बघा, सेकंड कंडिशन मध्ये सम ऑफ स्क्वेअर ऑफ दी सिक्वेन्स. याचा स्क्वेअर केला बघा, याचा स्क्वेअर केला. जेव्हा याचा स्क्वेअर करू तेव्हा याचा स्क्वेअर होणार का नाही होणार, होणार. म्हणून काय म्हणलं बघा, also sum of square of these GP is equal to किती दिले सांगा 50. म्हणजे S square is equal to 50. S square म्हणजे काय, A square divided by 1 minus R square. याचा स्क्वेअर केल्यानंतर याचा पण काय मिळणार आहे, स्क्वेअर मिळणार आहे किंवा याला S च म्हणूया. is equal to व्हॅल्यू किती दिल्या 50. दोन इक्वेशन मिळाले, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. इक्वेशन 1 ची व्हॅल्यू कुठे पुट करूया, इक्वेशन 1 काय आहे बघा, A upon 1 minus R is equal to 5. आणि दुसरे इक्वेशन काय आहे आपलं, त्याच्यावरून A ची व्हॅल्यू काय मिळेल सांगा, A is equal to 5 into 1 minus R. याला इक्वेशन नंबर काय म्हणूया फर्स्ट. याच्यावरून A ची व्हॅल्यू काय मिळणार आहे सांगा, सेकंड इक्वेशन वरून A square is equal to 15 into 1 minus R square. फ्रॉम इक्वेशन 1 वरून A ची व्हॅल्यू पुट करा. या इक्वेशन मध्ये काय मिळणार आहे, फ्रॉम 1 A square काय मिळणार आहे सांगा, A किती आहे म्हणजे किती मिळणार आहे 5 square into 1 minus R bracket square is equal to 15 into 1 minus R square. तर या व्हॅल्यू पुट काय काय मिळणार आहे सांगा, कितीचा भाग लागेल 25 into 1 minus R bracket square is equal to 15 into 1 minus R square. इथे किती राहणार आहे सांगा, 5 into याचा स्क्वेअर करा 1 minus 2R plus R square किंवा नंतर सिंप्लिफाय करूया. काय मिळणार आहे 15 into 1 minus R bracket square is equal to 3 into याचा एक्सपान्शन 1 minus R into 1 plus R. काय एक्सपान्शन असणार आहे A square minus B square. काय मिळतं A minus B A plus B. या स्क्वेअरला हा एक स्क्वेअर काय होईल कॅन्सल. म्हणजे इक्वेशन काय राहणार आहे 5 into 1 minus R is equal to 3 into 1 plus R. करा सिंप्लिफाय. 5 minus 5R is equal to 3 plus 3R. हा 3 इकडे आणा. 5 minus 3 is equal to 3R plus 5R. म्हणजे 2 is equal to 8R. याच्यावरून R is equal to व्हॅल्यू किती मिळेल सांगा 1/4. R मिळवला 1/4. अजून काय मिळवायचं आहे की कुठं पुट करूया फ्रॉम इक्वेशन 1 करूया पुट R is equal to 1/4 in equation first. काय मिळणार आहे A ची व्हॅल्यू बघा करा व्हॅल्यू पुट A is equal to 5 into 1 minus 1/4 म्हणजे
5 इंटू डिनॉमिनेटर सेम केला 3/4 म्हणजेच a ची व्हॅल्यू किती मिळणार आहे 15/4. a मिळवला r मिळवला. आपल्याला काय मिळवायचे आहे सिक्वेन्स. काय सिक्वेन्स आहे बघा रिक्वायर्ड सिक्वेन्स इज काय सिक्वेन्स ar स्क्वेअर अप टू कुठपर्यंत आहे सांगा nth टर्म पर्यंत आहे. सो इथे काय असणार आहे आपला ar स्क्वेअर. तीनच टर्म फाइंड करूया. a किती आहे बघा 15/4. फर्स्ट टर्म आली. सेकंड टर्म काय येणार आहे 1/4 ने मल्टिप्लाय करा म्हणजे 15 किती मिळणार आहे 16. आता r चा स्क्वेअर म्हणजे 1/16 into 1/4 म्हणजे किती मिळणार आहे 15 divided by 16 into 4 म्हणजे किती मिळणार आहे 64 अप टू कुठपर्यंत असणार आहे nth टर्म. म्हणजे जनरली सिक्वेन्स तुम्हाला काय मिळवली 15/4 15/16 15/64 अप टू कुठपर्यंत मिळणार आहे nth टर्म आहे. फोर्थ टर्म काय असणार आहे ar3. फोर्थ टर्म काय असेल आपली ar3. नेक्स्ट पॉइंट आहे बघा नवीन पॉइंट आहे t1 plus t2 plus t3 अप टू लास्ट टर्म काय घेतली tn. सिक्वेन्सची काय घेतली सम. जेव्हा एखाद्या सिक्वेन्सची सम घेतो तेव्हा ती सिक्वेन्सचे कन्वर्जन कशामध्ये होतं सिरीज मध्ये. आणि याचा सिरीजचा फॉर्म्युला काय येतो बघा समेशन. आता काय घेतले बघा r रनिंग फॉर्म कुठून कुठपर्यंत 1 पासून n पर्यंत आणि याची सिक्वेन्स म्हणते tr. t1 plus t2 plus t3 plus up to tn यांच्याची सम काय म्हणते समेशन r रनिंग फ्रॉम 1 to n tr. सेकंड घेतलं बघा a1 plus a2 plus a3 plus up to लास्ट टर्म काय घेतली बघा आपण an. तेव्हा त्याची सम काय मिळणार आहे समेशन व्हेरिएबल काय घेतलं बघा r रनिंग फ्रॉम 1 to n ar. दुसरी व्हॅल्यू घेतली बघा x1 plus x2 plus x3 अप टू लास्ट टर्म काय घेतली बघा xn. तेव्हा तो फॉर्म्युला काय मिळतो समेशन r रनिंग फ्रॉम 1 to n x raised to r. सेकंड एक्झाम्पल b1 plus b2 plus b3 अप टू लास्ट टर्म किती घेतली b20 म्हणजे n ची व्हॅल्यू किती आहे 20. फॉर्म्युला काय तयार होईल समेशन r रनिंग फ्रॉम 1 to n 1 to कुठपर्यंत असणार आहे 20 br. दॅट इज कॉल्ड ॲज अ सिरीज. म्हणजे दिलेली सिक्वेन्स जर सम मध्ये लिहिली तर आपण त्याला काय म्हणतो सिरीज. घेऊया एक्झाम्पल फाइंड. एकच एक्झाम्पल घेऊया फाइंड. फर्स्ट एक्झाम्पल समेशन r रनिंग फ्रॉम 1 to infinity म्हणजे सम कुठपर्यंत आहे इन्फिनिटी पर्यंत -1/3 रेज टू पॉवर r. याची सम फाइंड करायची आहे. r कुठून कुठपर्यंत रन होते बघा 1 पासून इन्फिनिटी पर्यंत. म्हणजे याची सम तुम्हाला काय मिळणार आहे बघा सोल्युशन. घेऊया समेशन r रनिंग फ्रॉम 1 to infinity -1/3 रेज टू पॉवर r. सम काय मिळणार आहे -1/3 प्लस -1/3 स्क्वेअर प्लस -1/3 क्यूब अप टू कुठपर्यंत असणार आहे इन्फिनिटी पर्यंत. आता ह्या टर्म सिक्वेन्स मधल्या टर्म काय बघा द टर्म्स कोणकोणत्या टर्म आहेत -1/3 -1/3 स्क्वेअर -1/3 क्यूब फॉर्म से कशामधल्या आहेत ह्या टर्म फॉर्म से जीपी. पुढे चेक दिलेली सिक्वेन्स कशामधली येते जीपी मध्ये येते. हियर फर्स्ट टर्म काय येणार आहे म्हणजे a इज इक्वल टू व्हॅल्यू किती आहे सांगा -1/3. r फाइंड करूया. r इज इक्वल टू काय मिळणार आहे r इज इक्वल टू किती येणार आहे -1/3 स्क्वेअर डिवाइडेड बाय -1/3 म्हणजे किती राहणार आहे -1/3 म्हणजे a किती आला -1/3 r पण किती आला -1/3. सम कुठपर्यंत आहे इन्फिनिटी पर्यंत. पण सम कधी फाइंड करायची मॉड ऑफ r कसा आला पाहिजे लेस दॅन 1 का ग्रेटर दॅन 1 लेस दॅन 1. चेक करूया सिन्स mod of r is equal to -1/3 म्हणजे किती मिळणार आहे 1/3 लेस दॅन 1. therefore काय म्हणणार the sum to infinity exist का does not exist exist असेल तर सम फाइंड करायची.
कशी सम फाइंड करणार, काय फॉर्म्युला आहे, s इज इक्वल टू a अपॉन 1 मायनस r. करा फाइंड, s इज इक्वल टू मायनस 1/3 डिवाइडेड बाय 1 मायनस 1/3. करूया सम, काय भेटेल बघा सम, इज इक्वल टू मायनस 1/3 डिवाइडेड बाय 1 प्लस 1/3 म्हणजेच मायनस 1/3 डिवाइडेड बाय 2/3 म्हणजे s इज इक्वल टू सम किती मिळवली, मायनस हाफ. म्हणजे रिक्वायर्ड सम या सिक्वेन्सची किती मिळवली, मायनस